आता विचारल्यावरती उत्तर देतं AI. खालील यादीमध्ये तात्काळ आणि दीर्घकालीन परिणाम, मृतांची संख्या आणि पर्यावरणीय प्रदूषणाच्या आधारे इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या 10 अणु आपत्तींचा समावेश आहे. ही यादी अणुशस्त्रांचा जाणूनबुजून केलेला वापर आणि नागरी अणुऊर्जा प्रकल्प अपघात या दोन्ही गोष्टी एकत्र करते. 1. हिरोशिमा, जपान, 6 ऑगस्ट 1945. संदर्भ: युद्धात वापरलेला पहिला अणुबॉम्ब, लिटल बॉय. परिणाम: अंदाजे 80,000 ते 1,40,000 लोक तात्काळ मृत्युमुखी पडले, त्यानंतर रेडिएशन आजार आणि कर्करोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. 1. नागासाकी, जपान, 9 ऑगस्ट 1945. संदर्भ: दुसरा अणुबॉम्ब, फॅट मॅन. परिणाम: 1945 च्या अखेरीस अंदाजे 40,000 ते 74,000 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे शहर उद्ध्वस्त झाले आणि दीर्घकालीन आरोग्य संकट निर्माण झाले. 1. चेरनोबिल आपत्ती, युक्रेन, USSR, 26 एप्रिल 1986. संदर्भ: अणुभट्टी क्रमांक 4 मध्ये सुरक्षा चाचणी अयशस्वी झाली, ज्यामुळे वीज वाढली, स्फोट झाले आणि वितळले. परिणाम: इतिहासातील सर्वात मोठे अनियंत्रित किरणोत्सर्गी प्रकाशन, ज्यामुळे 31 तात्काळ मृत्यू झाले, परंतु दीर्घकालीन कर्करोगामुळे होणारे मृत्यू हजारोंमध्ये असल्याचा अंदाज आहे. 1. फुकुशिमा दाइची आपत्ती, जपान, 11 मार्च 2011. संदर्भ: 9.1 तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे वीज आणि शीतकरण खंडित झाले, ज्यामुळे 3 अणुभट्ट्या वितळल्या. परिणाम: मोठ्या प्रमाणात स्थलांतर, किरणोत्सर्गाशी संबंधित एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी आणि स्थलांतर प्रक्रियेमुळे 50 हून अधिक मृत्यू. 1. किश्तीम आपत्ती, USSR, 29 सप्टेंबर 1957. संदर्भ: मायाक अणुइंधन पुनर्प्रक्रिया प्रकल्पात उच्च स्तरीय किरणोत्सर्गी कचऱ्याच्या अयोग्य साठवण टाकीचा स्फोट झाला. परिणाम: 50-9000 अंदाजे मृत्यू, 300 चौरस मैलांहून अधिक क्षेत्राचे मोठे प्रदूषण, हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आले. 1. विंडस्केल फायर, युनायटेड किंगडम, 10 ऑक्टोबर 1957. संदर्भ: ब्रिटिश प्लुटोनियम उत्पादन अणुभट्टी, विंडस्केल पाईल्स मध्ये लागलेल्या आगीमुळे UK आणि युरोपमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ पसरले. परिणाम: रेडिएशनच्या संपर्कामुळे अंदाजे 100 ते 240 कर्करोगाच्या मृत्यू. 1. 3 माईल आयलंड अपघात, USA, 28 मार्च 1979. संदर्भ: पेनसिल्व्हेनिया पॉवर प्लांटमध्ये ऑपरेटरच्या चुकीमुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे आंशिक गाभा मेल्टडाऊन. परिणाम: थेट मृत्यू झाले नाहीत, परंतु त्यामुळे अमेरिकेतील अणुऊर्जेवरील जनतेच्या विश्वासाला गंभीर नुकसान झाले. 1. टोकाइमुरा अणु अपघात, जपान, 30 सप्टेंबर 1999. संदर्भ: द्रव युरेनियम इंधनाच्या अयोग्य हाताळणीमुळे इंधन पुनर्प्रक्रिया सुविधेवर झालेला एक गंभीर अपघात. परिणाम: 2 कामगारांचा मृत्यू झाला आणि 667 लोक रेडिएशनच्या संपर्कात आले. 1. SL-1 प्रायोगिक वीज केंद्र, USA, 3 जानेवारी 1961. संदर्भ: आयडाहोमधील अमेरिकन सैन्याच्या प्रोटोटाइप रिॲक्टरमध्ये झालेल्या स्फोटात तिन्ही ऑपरेटर ताबडतोब ठार झाले. परिणाम: युनायटेड स्टेट्समधील एकमेव प्राणघातक अणुभट्टी अपघात. 1. गोयानिया अपघात, ब्राझील, 13 सप्टेंबर 1987. संदर्भ: स्क्रॅप मेटल डीलर्सनी सिझियम-137 असलेले टाकून दिलेले रेडिओथेरपी स्त्रोत फोडून उघडले. परिणाम: 4 मृत्यू, 249 लोकांना गंभीर रेडिएशन डोस मिळाले, ज्यामुळे अनेक घरे पाडावी लागली. अतिरिक्त महत्त्वाच्या घटना. चर्च रॉक, USA, 1979 अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा किरणोत्सर्गी कचऱ्याचा साठा, ज्यामुळे जमीन आणि पाणी दूषित झाले. सोव्हिएत पाणबुडी K-19, K-27, K-431 अपघात, 1960 ते 1980 पाणबुडी अणुभट्टीतील बिघाडाच्या अनेक घटनांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. आणखीन त्यांच्याकडं इराणची अपडेट आली नसावी किंवा अजून तिथं अभ्यास झालेला नसावा.